मुंबईला स्वप्नांची नगरी म्हटलं जातं। या मेट्रो सिटीत आहे ग्लॅमर, फिल्म स्टार्स आणि नाईट लाईफचं क्रेज। पण या शहरात पडद्याच्या मागे लपलंय एक काळं नशेचं अंधारमय जग। आज आपण उलगडणार आहोत 252 कोटींच्या मेफेड्रोन रॅकेटचा मास्टरमाइंड सलीम शेख आणि त्याचं धक्कादायक बॉलिवूड कनेक्शन। एका छोट्या अटकेपासून सुरू झालेला तपास आणि दुबईपासून तुर्कीपर्यंत पसरलेलं आंतरराष्ट्रीय नेटवर्क, रेव पार्ट्यांच्या नावाखाली चालणारा अब्जावधींचा नशेचा खेळ आणि सलीम शेखच्या कबुली जबाबात उघड झालेली हाय प्रोफाईल नावे बॉलिवूडमधील नाईट लाईफचे काळे कारनामे उघड करतात। नमस्कार, मी विहंग ठाकूर। डी गँगचा मुंबईतील प्रमुख कोऑर्डिनेटर सलीम शेख याचं ड्रग रॅकेटमध्ये नाव आल्यावर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली। 252 कोटी रुपयांच्या मेफेड्रोन प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा धागा उलगडला। या हाय प्रोफाईल केसच्या चौकशीत सलीम शेखने केलेले खुलासे धक्कादायक आहेत। यातून बॉलिवूडचे काळे कारनामेही समोर आले आहेत। अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेल्या ड्रग्ज तस्कर सलीम शेखच्या चौकशीत काही धक्कादायक दावे समोर आले आहेत। तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सलीम शेखने देशात आणि परदेशातील अनेक ठिकाणी गुप्त रेव पार्ट्या आयोजित केल्याचा दावा करण्यात येतोय। या चौकशीत त्याने बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध व्यक्ती अशा पार्ट्यांमध्ये उपस्थित असल्याचं स्वतःच्या जबाबात सांगितलंय आणि यामुळे पोलीस तपासाचा वेग आता अचानक वाढलाय। सलीमने पोलीस तपासात दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा कपूर, सिद्धार्थ कपूर, नोरा फतेही, दाऊदचा पुतण्या अली शाह पारकर, ऑरी, अब्बास मस्तान आणि झिशान सिद्दीकीची नावं सुद्धा त्याने पोलिसांच्या समोर घेतली। या व्यक्तींनी रेव पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला असं पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही, पण सलीम शेखच्या जबाबात ही नावं आल्यामुळे तपास यंत्रणा त्यांची भूमिका तपासत आहेत। रिमांड रिपोर्टमध्ये तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ही नावं आरोपीने स्वतः दिलेली आहेत आणि सध्या त्याची पडताळणी सुरू आहे। म्हणून या संपूर्ण प्रकरणातील बॉलिवूड कनेक्शन हा अजूनही तपासाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि पुढील टप्प्यात काही व्यक्तींना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता नाकारली गेलेली नाही। मग प्रश्न येतो, डी गँगचं ड्रग्ज प्रकरण कसं उघड झालं? त्यासाठी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल। तर ही संपूर्ण केस सुरू झाली फेब्रुवारी 2024 मधल्या एका छोट्या अटकेनं। मुंबई पोलिसांनी 741 ग्रॅम मेफेड्रोनसह एका महिलेला पकडलं। जप्तीची किंमत जवळपास 1.5 कोटी रुपये होती। चौकशीत त्या महिलेनं मोठा खुलासा केला की सांगलीतील एक केमिकल फॅक्टरी आहे आणि तिथूनच माल येतो। पोलिसांची टीम तात्काळ सांगलीला पोहोचली आणि जे दिसलं ते महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ड्रग जप्तीपैकी एक होतं। 122.5 किलो मेफेड्रोन, त्याचसोबत MD तयार करण्यासाठी लागणारी मोठ्या प्रमाणातील केमिकल्स तिथे सापडली आणि 245 कोटी रुपयांचा मालही सापडला। इतक्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन एका ठिकाणावरून कधीच सापडलं नव्हतं। तर दुसरीकडे या प्रकरणी अटक सत्र सुरू झालं आणि मग चौकशी दरम्यान समोर आले नवे धागेदोरे। हे फक्त स्थानिक गँगचं प्रकरण नाही, एक आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट असल्याचं पोलीस तपासात पुढे येतंय। या सिंडिकेटचा मुख्य मास्टरमाइंड हा दुबई आणि तुर्कीतून या ड्रगचा काळा धंदा हँडल करतो। यात डी गँगचा सहभाग समोर आलाय। यात सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे सलीम डोला, जो संपूर्ण ऑपरेशनचा मास्टरमाइंड आहे आणि तो तुर्कीमध्ये बसलेला आहे। ताहिर डोला याला UAE मध्ये अटक झाली आहे। कुब्बावाल्याला सुद्धा UAE मध्ये अटक झाली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव सलीम शेख, ज्याला भारतातील संपूर्ण वितरण नेटवर्कचा मुख्य कोऑर्डिनेटर म्हटलं जातं। शरीफ अन्सारी हा पासपोर्ट आणि फेक ID तयार करण्याच्या ऑपरेशनला जबाबदार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग हा सलीम शेख कोण? तर सलीम हा डी गँगचा सर्वात विश्वासू सहकारी आहे। मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये त्याला लविश म्हणून ओळखलं जातं। दाऊदचा विश्वासू सलीम डोलाच्या छत्रछायेखाली भारतात तो ड्रगचा काळा धंदा करतो। सलीमकडे महागड्या स्पोर्ट्स कार्स आहेत,
लाखो रुपयांची घड्याळं, इंटरनॅशनल ब्रँडचे कस्टमाइज कपडे आणि 5 स्टार हॉटेल आणि लक्झरी क्लबमध्ये सतत ये-जा त्याची असायची. पण त्याचं खरं काम काय? तर भारत आणि परदेशातील मोठ्या सेलिब्रिटींसाठी स्पेशल रेव पार्ट्या आयोजित करणारा तो मुख्य होस्ट होता. त्याच्या रेव पार्ट्या म्हणजे बंद दरवाजे, कडक सुरक्षा व्यवस्था आणि ड्रग्जचा गुप्त पुरवठा व्हायचा. हे झालं त्याचं बॉलिवूड कनेक्शन. पण देशभरात त्याचं ड्रग्जचं जाळं पसरलेलं होतं. सलीम शेख हा भारतातील सर्वात मोठ्या MD ड्रग्ज पुरवठादारांपैकी एक असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सलीम शेखच्या कबुली जबाबामुळे तपासाची दिशा आता बॉलिवूडकडेही वळली. त्याने दिलेली प्रत्येक माहिती, बॉलिवूडमधील संपर्क, हाय प्रोफाईल नेटवर्क आणि परदेशातलं ड्रग्ज कनेक्शन पाहता डी गँगचं जाळं किती पसरले याचा अंदाज येतो. हे फक्त रेव पार्टीचं प्रकरण आहे की त्यामागे अनेक पातळ्यांवर पसरलेला मोठा ड्रग्ज सिंडिकेट सक्रिय आहे याचा तपास मुंबई पोलीस करतायत आणि पोलीस तपासानंतरच सत्य समोर येईल. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.